पहा आपण मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मिशन नवोदय अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया हा आपला चॅप्टर पाहत होतो आणि या चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्यात, समजून घेतल्यात। काल आपण अपूर्णांकाचा भागाकार हा घटक पाहिला। अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण असं लक्षात घेतलं की अपूर्णांकाचा भागाकार कसा केला जातो, तर पहिला अपूर्णांक ॲज इट इज जशाला तसा ठेवला जातो आणि नंतर भागिलेचं चिन्ह जाऊन म्हणजे भागिलेच्या चिन्हाच्या ऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह वापरून त्याच्या पुढील अपूर्णांक हा काय करतो, गुणाकार व्यस्त करून पहिल्या अपूर्णांकाला त्याच्यासोबत गुणाकार करत असतो। ठीक आहे, मग अपूर्णांकाचा गुणाकार झाल्यानंतर अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो, अंशाचा अंशाशी, अंशाचा अंशाची, छेदाचा छेदाशी आणि शक्य असल्यास त्या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देत असतो किंवा त्याला आपण काटाकाटी म्हणतो। मागचा विद्यार्थी पुढे पाय लिहायचं नाही। तर अशा पद्धतीने आपण केलं। त्याचबरोबर काल आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच मिश्र अपूर्णांक म्हणजे याला आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो। पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया पाहत होतो, त्याच्यातली आपण बेरीज नेमके 2 उदाहरण सोडवले होते। ठीक आहे, ते काही समजले असतील किंवा नसतील तुम्हाला परत एकदा आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं म्हणजे मिक्स फ्रॅक्शनचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे आणि व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे हाही घटक आपण काल पाहिलेला आहे, है ना। पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक असतो त्याला आपण काय म्हणतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतो। आणि तो जो अपूर्णांक आहे तो कोणता असतो, छेदाधिक अपूर्णांक असतो। ठीक आहे, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला परत एकदा आज बेरीज, आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया आपण आज पाहणार आहोत। मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया पाहत असताना काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जे की आपण अपूर्णांक धडा सुरू केला होता तेव्हा आपण घेतलं होतं बघा। मग पाव, अर्धा, पाऊण, है ना, ह्या घटक आपण पाहिले होतं। लक्षात आहे तुमच्या, कोणाकोणाच्या लक्षात आहे हात वर करा, आहे ना। मग आता ह्या काही गोष्टी थोडक्यात रिव्हिजन करूया आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाकडे, कारण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करत असताना किंवा वजाबाकी करत असताना आपल्याला 2 पद्धतीने सोडवता येतं। त्याच्यातली एक तर पूर्ण संख्या आपण जो काल पाहिलं, पूर्णांक एका बाजूला घ्या, अपूर्णांक एका बाजूला घ्या, किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकात म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून तुम्ही करू शकता। ह्या 2 पद्धती आहेत। त्याच्यातली आपण पहिली पद्धत वापरत आहोत की पूर्ण संख्या एका बाजूला घेतो आणि अपूर्णांक काय करतो आपण, एका बाजूला घेतो, बरोबर आहे ना। अपूर्णांक काय करतो आपण, एका बाजूला घेतो। तो घटक पाहण्यापूर्वी थोडक्यात आपण पाव, अर्धा, पाऊण कसं होतं ते थोडक्यात पाहूया आणि त्याला सुरुवात करूया। ठीक आहे, आता बघा तुम्हाला माहित आहे की हे 1/4 याला आपण काय म्हणतो, पाव म्हणतो। माहित आहे ना तुम्हाला, कोणाकोणाला माहित आहे, बरोबर। त्यानंतर 1/2 याला आपण काय म्हणतो, अर्धा म्हणतो। ठीक आहे, त्याच्यानंतर 3/4 याला काय म्हणतो आपण, पाऊण। आणि 1 तर तुम्हाला माहित आहे पुढं, आहे की नाही, 1 हे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे। ठीक आहे, एवढं कळतं सर्वांना, ठीक आहे। दिसते का स्क्रीनवर सर्वांना, एक मिनिट, चला प्रथमेश माईक चालू करा, तुम्हाला दिसतं का? हो सर। सर सर मला पण विचारत जा प्रश्न। बर, ठीक आहे, चला मग आता हा 1/4 म्हणजे पाव, 1/2 म्हणजे अर्धा, 3/4 म्हणजे पाऊण आणि 1 हे तुम्हाला माहित आहे। आता बघा याच्यामध्ये आपल्याला बेरीज करताना तुम्हाला माहित आहे 1/4 म्हणजे काय म्हणतो आपण, पाव, पाव अधिक पाव
म्हणजेच काय होतो अर्धा. कळतो का तुम्हाला? पाव अधिक पाव म्हणजे काय होत असतो अर्धा. लक्षात येतं? बर, पुढं जर अर्ध्यामध्ये अर्धा 1/2 आहे ना, याच्यामध्ये जर आपण पाव ऍड केला तर किती होतो? पाऊण. पाऊण म्हणजे किती हो? 3/4. कोणाकोणाला समजतंय? हात वर करा. हे लक्षात ठेवा, 1/4 म्हणजे काय हो? पाव. आणि 1/4 म्हणजे काय हो? पाव. पाव अधिक पाव म्हणजे काय होतो? अर्धा. ठीक आहे. मग हा अर्धा 1/2 म्हणजे काय? अर्धा. अर्ध्यामध्ये जर पाव ऍड केला आपण तर तो काय होतो? पाऊण. समजते? समजते का? ही जी क्रिया आहे आपण करू शकतो. कशी? आता हा अपूर्णांकाची बेरीज आहे, 1/4 अधिक 1/4. जर करायचंच म्हणलं तर आपल्याला छेद समान आहेत, आपण काय करणार? छेद जशाला तसा घेणार आणि 1 अधिक 1 अंश अंशाची काय होईल? बेरीज. 2/4. मग याला काटाकाटी होईल. बे 1 बे, बे 2 4. झाला की नाही? 1/2. अर्धा झाला की नाही? अशा पद्धतीने. ठीक आहे. मग आपल्याला जर लवकरात लवकर ह्या काही गोष्टी जर करायच्या असतील तर मात्र आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने कराव्या लागतील. मग पाव अधिक पाव म्हणजे काय? अर्धा. अर्ध्यामध्ये जर पाव मिसळला म्हणजे 1/4 मिसळतं काय होतंय? पाऊण. आणि आता जर समजा पुढं पाऊण मध्ये म्हणजे 3/4 मध्ये जर पाव मिसळला 1/4 तर काय होतो? कंप्लीट 1 होतो. कंप्लीट 1. 1 कसा होतो? इथं पहा, हे छेद सारखा आहे, छेद जशाला तसा. आणि 3 अधिक 1 म्हणजे किती होतात? 4. मग 4/4 म्हणजे 4 1 4 म्हणजे 1. हे लक्षात आलं का? ज्यांना लक्षात आलं असेल त्यांनी हात वर करा. आलं लक्षात? हे थोडक्यात आपण पाहणार आहोत, कारण आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना दोन पद्धतीमधली एक पद्धत वापरायची, ती म्हणजे पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक अपूर्णांक एका बाजूला. त्यामुळे हे आपण थोडक्यात पाहत आहोत. हे कोणाकोणाला समजलंय हात वर करा. ओके, चला हे थोडक्यात लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. चला लिहून घ्या. चला फास्ट लिहून घ्या. हेडिंग वगैरे काही टाकू नका, असंच लिहा. चला लिहून घ्या फास्ट. परत एकदा चेक करा. लक्षात ठेवा, जर तुम्हाला ह्या गोष्टी माहित झाल्या तर हे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. बघा, 1/4 म्हणजे हे पाव. लक्षात ठेवा, याला म्हणतो आपण पाव. ठीक आहे. 1/2 म्हणजेच काय? अर्धा, जो की आपण सुरुवातीला पाहिलं होतं जेव्हा अपूर्णांक धडा आपण सुरुवात केला होता तेव्हा आपण या गोष्टी पाहिल्या होत्या. त्यानंतर 3/4 म्हणजे काय? पाऊण. आणि हे 1. आता बघा, आपल्याला माहिती आहे की 1/4 अधिक 1/4 म्हणजे पाव अधिक पाव म्हणजे काय होतं? अर्धा. मग अर्ध्यामध्ये पाव मिसळला, 1/2 अधिक 1/4 म्हणजे काय होतो? पाऊण. आणि पाऊण मध्ये पाव मिसळला तर काय होतो? 1. हे सर्वांना माहित आहे, समजलं असेल अशी आशा करतो. आणि पुढे जाऊया. चला, कोणाकोणात झालंय? कोणाकोणाला समजलंय हात वर करा. ठीक आहे, चला तर मग इकडे पहा पुढं. ठीक आहे, पहा आता स्क्रीनकडे पहा. पहा आता बघा, 1 दिसतंय? 1 अधिक पाव, 1 अधिक पाव म्हणजे काय होतो? 1 अधिक पाव म्हणजेच काय होतो? सव्वा. सव्वा कसं लिहिणार आपण? 1.1/4. याला काय म्हणतो आपण? सव्वा. ठीक आहे, लक्षात येते? 1 अधिक 1/4 म्हणजे काय? 1.25 म्हणतो आपण. ठीक आहे. आता पुढं 1.1/4 म्हणजे हे सव्वा आहे. सव्वा मध्ये जर परत 1/4 मिसळला आपण म्हणजे किती मिसळला? पाव. तर काय होईल? 1.25 मध्ये जर आपण पाव मिसळलं तर काय होतं? दीड. म्हणजे 1.5 म्हणतो आपण, है ना? म्हणजेच काय होईल हो? 1.1/2. 1/2. लक्षात येतं? हा आहे सव्वा अधिक पाव तर काय होईल? दीड.
आणि दीड कसं लिहिणार आपण 1.1/2. जर तुम्हाला पाहायचं जर झालं कसं केलं जातं, हे बघा 1.1/4 अधिक 1/4 हे पूर्णांक एका बाजूला घ्या आणि हे याची बेरीज करा. आता पाव अधिक पाव म्हणजे तुम्हाला माहित आहे 1/4 म्हणजे काय पाव. पाव अधिक पाव म्हणजे किती हो अर्धा. म्हणजे तुम्ही सरळ लिहिणार 1.1/2 हे एक पूर्ण आणि अर्धा. समजतंय? ठीक आहे पुढं. आता पहा 1.1/2 आहे म्हणजे काय हो दीड. मग समजा 1.1/2 अधिक पाव 1.1/2 अधिक पाव म्हणजे किती 1.25. 1.25 कसं होईल मग हे 1.3/4. समजते का 1.3/4 कसं आलं हे एक जशाला तसा पूर्ण. मग 1/2 अधिक 3/4 हे काय पाव आणि हा काय आहे सॉरी 3/4च म्हणाल 1/2 अधिक 1/4 हा सॉरी हे अर्धा आहे आणि हा काय आहे पाव आहे. मग अर्धा अधिक पाव म्हणजे काय होतो अर्ध्यामध्ये पाव मिसळल्यावर काय होतं पाऊण. पाऊण म्हणजेच काय हो 3/4. मग हे 3/4 इथं आले आणि एक पूर्णला पूर्ण म्हणजे याला म्हणतात दीड अधिक किती पाव तर काय होतो 1.25. समजतं का मी काय करायलो ते. कोणाकोणाला समजलं हात वर करा. समजतंय का थोडं 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 समजू द्या. थोडं समजलं तरी चालतं. ठीक आहे पहा इकडे परत एकदा पहा तुम्हाला कळालं का हे पहिल्यांदा क्लिअर झालं का. पाव एक मिनिट बोल ना. पाव कळाला का तुम्हाला पाव म्हणजे काय 1/4. अर्धा म्हणजे काय पाऊण म्हणजे काय 3/4 आणि एक तर तुम्हाला कळालं. ठीक आहे मग आता पाव अधिक पाव म्हणजे काय अर्धा म्हणजे 1/4 अधिक 1/4 म्हणजे किती होतात 1/2. बरोबर 1/2 मध्ये पाव मिसळलं तर काय होता 3/4 आणि 3/4 मध्ये पाव मिसळला तर काय होतो 1 होतो. एवढं कळतं. मग आता 1 मध्ये जर आपण पाव मिसळला म्हणजेच काय मिसळला 1/4 जर मिसळला किंवा ऍड केला तर तो काय होतो 1.25 होतो 1.25 होतो. मग हे एक पूर्ण संख्या आणि याच्यात 1/4 म्हणजे ही झाली 1.25. 1.25 लक्षात येतं. परत एकदा आता 1.25 मध्ये परत पाव मिसळला ठीक आहे दीड होईल. दीड कसं झालं एक पूर्णला पूर्ण आणि 1/4 अधिक 1/4 म्हणजे 1/4 म्हणजे काय हो पाव अधिक पाव म्हणजे किती होतात एक दीड होतो म्हणजे पाव अधिक पाव म्हणजे काय अर्धा आणि एक पूर्ण आणि अर्धा म्हणजेच काय होतात दीड. ठीक आहे हे तुम्हाला जर सोडवायचं म्हणलं तर गणितीय भाषेत आपण सोडवू शकतो. ठीक आहे अशा पद्धतीने मग दीड मध्ये जर पाव मिसळला किंवा ऍड केला आपण तर तो किती होतो 1.25. तर ते कसं आलं ही एक पूर्ण संख्या ऍज इट इज आणि 1/2 अधिक 1/4 1/2 अधिक 1/4 1/2 म्हणजे काय अर्धा आणि 1/4 म्हणजे काय पाव. अर्धा अधिक पाव म्हणजे काय होतं पाऊण. पाऊणला आपण गणितीय भाषेत कसं लिहितो अक्षर अंकामध्ये 3/4 म्हणजे काय झालं 1.3/4 म्हणजेच 1.25. समजतं. काही जणांना थोडंसं समजायला अडचण जात असेल सुरुवातीला परंतु ते समजतं हे लक्षात घ्या. ठीक आहे पुढं आता बघा हे 1.25 झाले. लक्षात येते का 1.3/4 म्हणजे हे काय आहेत 1.25. ठीक आहे अधिक याच्यामध्ये पाव ऍड केला आपण पाव तर किती होईल उत्तर हो 2 होईल. कंप्लीट 2 होईल का तर माहित आहे एक पूर्ण आणि हे 3/4 आणि 1/4 मग बघा 3/4 आणि 1/4 म्हणजे हा पाऊण. पाऊण अधिक पाव म्हणजे किती होतो कंप्लीट 1 होतो. जर करायचंच म्हणलं तर करू शकता तुम्ही 4 जशाला तसा आणि 3 अधिक 1 म्हणजे अंशांशाची बेरीज किती होतात 4 4 1 4 म्हणजे हे 1 आणि हे 1 मिळून किती होतील 2. समजते. पाव 1.25 अधिक पाव म्हणजेच किती हो कंप्लीट 2. कोणाकोणाला इथपर्यंत थोडं थोडं का होईना समजलं. पूर्ण समजलं असेल तर आनंद आहे. थोडं थोडं समजलं असेल तरी चालेल. चला हे लिहून घ्या आता परत एकदा त्याच्या खाली
एका खाली एक लिहून घ्या, कारण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. त्याच्यातली एक पद्धत जी वापरायची आपल्याला ती म्हणजेच पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक अपूर्णांक एका बाजूला. यासाठी ह्या गोष्टी आपण पाहत आहोत. ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. पाव, अर्धा, सव्वा, दीड, पावणे दोन तसंही समजलं पाहिजे आणि अंकामध्येही समजलं पाहिजे. मी तुम्हाला याच्यापूर्वी पाऊण सव्वा हे संकेत सांगितलं होतं सव्वा. आता हे अपूर्णांकामध्ये आहे. बघा, ही समजणं खूप गरजेचं आहे आपल्याला, कारण यावर फास्ट गणित होतं. कारण आपल्याला पदावली विचारली जाते खूप मोठी, मग त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी येतात. मग ह्या जर आपल्याला क्लिअर असतील तर आपण सहजरित्या ते कमी वेळेमध्ये गणित सोडवू शकतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत दोन्ही भाषेमधून. ठीक आहे, एक तर ते कॅल्क्युलेशन बी जमलं पाहिजे आपल्याला, आणि या गोष्टी देखील तुम्हाला माहित असल्या तर सहज लवकरात लवकर उत्तर तुम्ही काढू शकता. परत एकदा पहा, मी परत एकदा सांगतो आणि आता तुम्हाला विचारतो, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कितपत समजलं ते. ठीक आहे, पहा. प्रामुख्यानं पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं की पाव म्हणजेच 1/4, अर्धा म्हणजे 1/2, पाऊण म्हणजे 3/4. एवढ्या जर तीन गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. मग पाव म्हणजे आपण 25% भाग म्हणतो, है ना. 25% अधिक 25% म्हणजे काय होतात 50%. 50% म्हणजेच काय अर्धे. लक्षात आलं. पाव म्हणजे काय एक प्रकारचं 25%. असा 25 25 50, 50 म्हणजे 100 अर्धे अर्थ असं, है ना. 25 अधिक 25 अधिक 25 म्हणजे काय होतात 75. 75% म्हणजे काय पाऊण. म्हणजेच काय त्याला आपण दुसऱ्या भाषेत 3/4 म्हणतो. लक्षात. आणि एक म्हणलं की 100% असं. ठीक आहे. मग पाव अधिक पाव म्हणजे 1/4 अधिक 1/4 काय होतात अर्धा. अर्धा म्हणजेच काय म्हणतो आपण 1/2. ठीक आहे. 1/2 मध्येच पाव मिसळला, 1/4 मिसळला, त्याला आपण काय म्हणतो पाव म्हणतो. तर तो काय होतो पाऊण. पाऊण होतो म्हणजे काय होतो 3/4 होतो. आणि 3/4 मध्ये परत जर 1/4 मिसळला म्हणजे पाव मिसळला तर काय होतं कंप्लीट 1 होतो. 1 मध्ये जर पाव ऍड केला म्हणजे 1 मध्ये 1/4 ऍड केले तर ते किती होतात 1.25. म्हणजे त्याला गणितीय भाषेत लिहायचं तर 1.1/4. 1.25 मध्ये पाव अधिक केला म्हणजेच 1.1/4 मध्ये परत 1/4 ऍड केला तर तो काय होतो 1.5. माहित आहे ना आपल्याला. 1.25 मध्ये पाव 25% मिसळली आपण, 125% मध्ये 25% मिसळ म्हणजे किती होतात 150. हा मग काय होईल ते 1.5. म्हणजे 1.5 ला कसं लिहिणार 1.1/2. जर करायचं मला सर मग कसं करावं तर हे पूर्ण एक जशाला तसा ठेवा आणि या दोघाचाच गुणाकार करा 1/4 अधिक 1/4चा. छेद जशाला तसा 4 आणि 1 अधिक अंशाची काय होईल बेरीज म्हणजे 2/4 म्हणजे बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे आलं की नाही 1/2. हे 1/2 आणि 1 म्हणजेच काय हो 1.5. 1.1/2 म्हणजे 1.5. 1.5 मध्ये जर आपण पाव ऍड केला परत म्हणजे 1/4 ऍड केला तर तो काय होतो 1.25. 1.25 कसा होतो हा एक जशाला तसा. मग 1/2 अधिक 1/4. 1/2 अधिक 1/4 जर करायचंच म्हणलं हा 1/2 अधिक 1/4. आता काय छेद समान आहे का. मग छेद समान करून घ्या किती होईल 4 होईल ना. मग याला कितीने गुणावं लागल 2 न. तर याच्या अंशाला देखील कितीने गुणावं लागल 2 न. बे दोन्ही 4 बे एक बे आणि हे 4 तशाला तसे याला काही गुणायची गरज आहे का अधिक म्हणजेच किती होईल 3/4. आला का नाही 3/4 म्हणजेच 1.3/4 म्हणजेच किती होतात 1.25. आणि 1.25 मध्ये पाव मिसळला म्हणजे काय होतात कंप्लीट 2 होतात. ते कसे हे एक पूर्ण आणि 3/4 अधिक 1/4 म्हणजे छेद जशाला तसा. ओके 4 आणि 3 अधिक 1 म्हणजे किती होतात 4. 4/4 म्हणजे किती हो 1. हे 1 आणि हा 1 म्हणजे किती होतात कंप्लीट 2. समजते का.
ठीक आहे. चला तर मग आता काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्ही त्याचे उत्तर द्यायचे. ठीक आहे. चला, ज्यांना विचारलं त्यांनाच सांगायचं, हा, बाकीच्यांना बोलायचं नाही. मी थोडक्यात एक रिव्हिजन करूया आणि लगेच आता प्रश्नाला सुरुवात करूया आपण. चला, बाकीचे ऑफलाईन वाले बोलू नका. आता मी इथं फक्त, तुम्ही काहीच लिहायचं नाही, फक्त चेक करतो मी. ठीक आहे. हा, चला, ऑनलाईन मध्ये फास्ट कोण सांगेल हात वर करायचा आता. चला, समृद्धी भिसे, माईक चालू करा. 1/4 म्हणजे काय? पाव. पाव म्हणतो आपण. ठीक आहे, मान्य आहे, नो प्रॉब्लेम. चला पुढं, माईक बंद करा. दुसरं 1/2. हा, सान्वी, 1/2 म्हणजे काय म्हणतो आपण? अर्धा. अर्धा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पुढं, हा, वेदांत, माईक चालू कर. 3/4 म्हणजे काय? पाऊण. पाऊण. ओके, चला, ओके, एवढं कळालं. ठीक आहे, पुढं इकडं पहा. 1/4 अधिक 1/4 किती होतात? हा, हे समजणं गरजेचं आहे आपल्याला. हा, कोण सांगेल? माईक चालू करा. पार्थ वाघ. 1/4 अधिक 1/4 अर्धा. अर्धा म्हणजेच काय? 1/2. 1/2. आलं. हे जर करायचं म्हणलं तर आपण करू शकतो. छेद जशाला तसा, अंशाची बेरीज. 1 अधिक 1 किती होतात? 2. याला काटाकाटी होऊ शकते. बे 1 बे, बे 2 4, असं म्हणून 1/2. हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. परत 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4. 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 कोण सांगेल? हा, सान्वी, चल माईक सांग. माईक चालू कर तुझा. 3/4. 3/4 म्हणजेच काय म्हणतो आपण याला दुसऱ्या भाषेत? पाऊण. पाऊण म्हणतो. बघा, पाव अधिक पाव अधिक पाव म्हणजे किती होते हो? 3 पाव म्हणजेच काय? पाऊण. हे जर करायचं झालं तर छेद जशाला तसा, अंशाची बेरीज. लक्षात? ठीक आहे. पुढं 3/4 अधिक 1.1/4 बघूया कोणाला जमतं. चला, हात वर करा. 1.1/4 अधिक 3/4 ज्याला येतं त्याने हात वर करायचा. गौरव, किती होतो? 1.1/4 अधिक 3/4 किती होतो? सर 1.1/4. 1.1/4 तर ऑलरेडी इथं आहे ना. किती होईल? किती होतो? 2 होतो. 2. कोणाला हे माहित झालं? हात वर करा. 2 होतो. 2 कसं सांगता येईल? कोण सांगतय? हा, सांग तू. मागची कसं आलं सांग इकडे. हा, मला सांग आता. 3/4 म्हणजे काय बा? 3/4 म्हणजे पाऊण. पाऊण. 3/4 म्हणजे काय? पाऊण. आणि 1.1/4 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? सव्वा. सव्वा, है ना. सव्वा मध्ये पाऊण मिसळला किती होतो? 2. जर करायचं म्हणलं तर काय होईल? हे 1 कशाला तसं. तसा होता आणि हे 3/4 अधिक 1/4 म्हणजे पाऊण अधिक पाव म्हणजे काय होतो? कंप्लीट 1. आणि या 1ची आणि त्या 1ची बेरीज 2. अशा किती होईल? 2. व्हेरी गुड. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. ओके, समजते? हे समजणं गरजेचं आहे. समजलं का? ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. चला आता मग हे सोडवा. आता काही देतो मी, तुम्ही सोडवायचे. चालेल? बघूया कोणाकोणाला जमतं. नंबर 1,
चला कोण सांगेल? हा समृद्धी. समृद्धी भिसे माईक चालू करा तुमचा. पहिलं उदाहरण सांगा, नेमकं काय आहे सांगा. 104 प्लस 102 अर्धा सर. 104 अधिक 102. 104 म्हणजे काय बाळ? 104 म्हणजे पाव. हा, आणि 102 म्हणजे काय? 102 म्हणजे सर अर्धा. हा, अर्ध्यामध्ये पाव मिसळला तर काय होतो? पाऊण होतो की नाही? हो सर. हा, मग पाऊण म्हणजेच काय? आपण काय म्हणतो त्याला? पाव म्हणजे 304. हा, 3/4. ठीक आहे, हे समजतं का तुला? समजलं काय? हो सर. हा, बघा माईक बंद करा. आता हे 304 हे आपल्याला समजण्यासाठी लिहिलं. आपण जर सोडवायचं म्हणलं तर आपण सोडवू पण शकतो. तिरपा गुणाकार करून सोडू शकतो की नाही? हे 2 × 1 म्हणजे किती? 2 अधिक 4 × 1 4 आणि 4 × 2 8 म्हणजे 4 आणि 2 6 6/8 म्हणजे त्याला 2 न भाग द्या. 2×3 6 2×4 8 म्हणजे उत्तर किती आलं? 3/4 म्हणजे किती आलं? पाव. सॉरी, पाऊण. समजतं? जर सोडवायचं म्हणलं तर ते असं. पण जर ते आपल्याला कन्सेप्ट माहित असेल तर एवढं करायची गरज आहे का तुम्हाला? 1/4 अधिक 1/2. 1/4 म्हणजे पाव आणि 1/2 म्हणजे काय? अर्धा. अर्ध्यामध्ये पाव ऍड केला तर काय होतो? पाऊण. पाऊण म्हणजेच काय हो? 3/4. नाही तर मग आपल्याला काय करावं लागलं? तो छेद समान आहे का बाबा? नाही. मग छेद समान नाही तर मग काय करा? तिरपा गुणाकार करा किंवा छेद समान करा. ठीक आहे, अशा पद्धतीने 1/4 अधिक 1/2 म्हणजेच किती हो? किती? 3/4 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? पाऊण म्हणतो. समजलं का? ठीक आहे, समजलं का? कोणाकोणाला समजलंय हात वर करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हा सांग अपूर्वा. ये पुढे ये. सांगता आलं पाहिजे समजून. तर बोल. हा, हे 3/4 म्हणजे काय? 304 म्हणजे पाऊ. पाऊण. आणि 1/2 म्हणजे किती? 102 म्हणजे अर्धा. ओके, 3/4 म्हणजे काय? पाऊण. आणि 1/2 म्हणजे काय? अर्धा. आता पाऊण मध्ये अर्धा मिसळला म्हणजे किती होईल? किती होईल? कोणाला येतं हात वर करा. 1/4 होईल. 1/4. सर पाऊण मध्ये त्याचा अर्धा मिसळला म्हणजे काय होतं? 1/4. आणि 1/4 कसा लिहितो आपण? 1/4. 1/4. बघा, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही का? नाही, डायरेक्ट उत्तर तुम्ही काढू शकता. 3/4 म्हणजे पाऊण हे माहिती आहे आपल्याला, बरोबर? 1/2 म्हणजे काय? अर्धा. अर्धा माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, या अर्ध्याचा पाव याच्यात गेला म्हणजे 1 झाला कंप्लीट. आणि उरला किती? पाव. म्हणजे 1/1/4 असं. किंवा जर तुम्हाला सोडवायचं जर म्हणलं तर ते कसं सोडवणार तुम्ही? आता काय करणार? छेद समान आहे का? नाही. मग छेद समान असेल तर काय करणार? तिरपा गुणाकार. 3 2 6. इकडे बा, अधिकला अधिक 4 1 4 आणि छेदाचा गुणाकार 4 2 8. मग 6 आणि 4 किती होतात? 10/8. आता आपण अंशाधिक ठेवतो का याला? नाही. मग 8 न भाग देणार याला, किंवा याला कमी करा. कोण्या संख्येने भाग देतो? 2 न द्या. 2 चोक 8 2 पंचे 10. मग 5/4 ला परत कमी करा. पूर्णांक युक्त अपूर्णांक 4 1 4 म्हणजे उरले किती? 1. 1.1/4 एवढं करावं लागेल मग आपल्याला. हा, 8 न भाग दिला तरी चालतो, पण 8 ला परत कमी करावं लागतं. ठीक आहे. आला की नाही? 1.1/4. परंतु जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहित असेल की पाऊण मध्ये अर्धा मिसळ, तुम्ही काय म्हणणार? 1/4. तर एवढं तुम्हाला करायची गरज नाही. ठीक आहे, चला आता पुढचं कोण सांगेल? 1/4 अधिक 1/4. मला ऑनलाईनच्या विद्यार्थ्याला विचारू द्या, कोण सांगतो बघतो. 1/4 अधिक 1/4. श्रेया, सॉरी 1 मिनिट. दीपाली जगताप, माईक चालू करा.
दीपाली जगताप माईक चालू करा. हॅलो, आवाज येतोय का माझा? बरं ठीक आहे. दुसरं कोण सांगतं? हा, आरुषी माईक चालू करा. येस सर. हा, आता 1/4 म्हणजे काय बाळ, मला सांग आता. 1/4 म्हणजे पाव. हा, 1/4 म्हणजे काय? पाव म्हणतो पाव. आपण. ठीक आहे. मग पाव आणि पाव, पाव अधिक पाव म्हणजे किती होतो? अर्धा. अर्धा म्हणजे डायरेक्ट कसं लिहितो आपण? 1/2. हा, आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का या ठिकाणी? नाही. नाही. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. माईक बंद करा बाळा. ठीक आहे, आता पुढचं बघूया आपण. आता कोण सांगेल बघा. आता 1.1/4 अधिक 1/4. हा, गोपाल माईक चालू कर बाळा. सर दीड. दीड बरोबर आहे. दीड मग कसे लिहितात आपण सांग? सर 1.1/2. 1.1/2. कोणाकोणाचं उत्तर आलं तर हात वर करा. सरळ बसरे मागचा. दीड 1.1/2. लक्षात येतं? 1.1/4 म्हणजे काय गोपाल? गोपालला माईक बंद केला काय की? नाही नाही, बोल गोपाल. 1.1/4 म्हणजे काय? 1.1/4 म्हणजे सव्वा. सव्वा. आणि 1/4 म्हणजे काय? पाव. पाव. हा, मग 1.15 मध्ये जर पाव मिसळला किंवा ऍड केला तर तो काय होतो? दीड. बरोबर. हा, दीड होतो. म्हणजेच 1.1/2. ओके ओके, व्हेरी गुड. चला पुढचं कोण सांगेल? कोण सांगेल? हा, ये. काय नाव आहे हिचं? सौम्या. सौम्या. हा हा, मला सांग 1.1/2 म्हणजे काय? दीड. दीड. आणि 304 म्हणजे काय? पाऊण. पाऊण. मोठ्याने बोल. हा, दीड अधिक पाऊण. ठीक आहे, सोपं लक्षात ठेवा. आता ह्या पाऊण मधला पाव याच्यात अर्धा देऊन टाकायचा. एक दीड मध्ये या पाऊण मधला काय देऊन टाकायचा? अर्धा देऊन टाकायचा. म्हणजे किती होतो तो? 2. तर उत्तर किती ते सांग. कन्फ्युज होऊन. हा सांग, किती येते उत्तर? कोणाकोणाला येते त्याने हात वर करा. ज्यांना ज्यांना येते त्यांनी हात वर करायचा. सांग ना आता. सर मी ते टक्केमध्ये केलं. हो, टक्क्यात केलं तर सांग ना. 50. ठीक आहे. हा ठीक आहे. 125. 1.1/4. करेक्ट. 1.1/4. आणि हे एक काउंट सोडून देईल हा पूर्ण. व्हेरी गुड. मग किती झाले? 2.1/4 म्हणजे किती? 2.25 ना. 2.1/4 म्हणजे किती? 2.25. बरोबर आहे, काय हरकत नाही. तुम्ही टक्क्यामध्ये जरी ठेवलं तरी लक्षात ठेवा. आता ती म्हणते सर मी 1/2 म्हणजे काय? 50. 3/4 म्हणजे काय? 75. 50 अधिक 75 किती होतात? 125. 125 म्हणजे 1.1/4. लक्षात. आणि हे एक, मग 2.1/4 म्हणजे किती हो? 2.25. लक्षात येतं का सौम्या? 2.25. 2.25 म्हणजे 2.1/4. कोणाकोणाच्या लक्षात आलं? व्हेरी गुड. चला किंवा पुढचं आता. चला, ज्याला येतंय त्याने हात वर करा आता. 1.3/4 अधिक 1/2. हा, हर्ष. हर्ष माईक चालू कर बाळा. हर्ष. येस सर. हर्ष, मला सांग 1.3/4 म्हणजे आपण त्याला बोली भाषेमध्ये काय म्हणतो? तर 1.3/4 ला आपण बोली भाषेत पावणे 2 म्हणतो. करेक्ट. 2.25. ठीक आहे. 2.25 मध्ये 1/2 म्हणजे काय? अर्धा. अर्धा. मग 2.25 मध्ये अर्धा ऍड केला आपण
तर ते किती होता? सर 2.1/4. 2.1/4. ओके, 4. कळा. 2.1/4 म्हणजेच याला आपल्या बोली भाषेमध्ये काय म्हणतात? 2.25. करेक्ट, 2.25. 2. आलं लक्षात? व्हेरी गुड. चला, हे आहेत ओके सर. 2.25. ओके, 2.25 आणि हे आहे अर्धा. 2.25 मध्ये अर्धा ऍड केला तर होतो तो 2.25. हे ज्यांना ज्यांना लक्षात आलं त्यांनी कंप्लीट दोन्ही हात वर करायचे, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. हे आज जर तुम्हाला लक्षात आलं, जे काही काही जणांना नाही आलं, चला तर मग आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काय करूया? बेरीज करूया. चालेल? चला हेडिंग द्या मग आता. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज. चला आता बोलू नका आता. पूर्णांक युक्त अपूर्णांकाची काल आपण काही उदाहरणं 2 घेतले होते, परंतु आता व्यवस्थित घेऊया. तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. बेरीज, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज. ठीक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज. चला आता इकडे पहा. आता उदाहरण पहा. इकडे पहा. आता पहिले नंबर 1. नंतर लिहून घेणे, फळ्याकडे पाहणे. सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे. लिहून घ्यायला वेळ दिला जाईल. इकडे पहा. 45.1/2 अधिक 23.3/4 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आपल्याला करायची. इकडे पहा सगळ्यांनी. सगळ्यांचं लक्ष स्क्रीनकडे. दरवाजा लावून घे. ठीक आहे, इकडे पहा सगळ्यांनी. 45.1/2 अधिक 23.3/4. इकडे पहा. परत परत मला बोलायला लावू नका. आता या ठिकाणी हा दिसतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिसतोय. एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक आहे. ठीक आहे, मग या अपूर्णांकाची म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची म्हणजेच मिश्र अपूर्णांकाची बेरीज करत असताना याला 2 पद्धती आहेत सोडवण्याच्या. त्याची एक पहिली पद्धत आहे, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करा आणि बेरीज करा. किंवा जी काल आपण पाहिली होती की पूर्णांक संख्या एका बाजूला घ्या आणि अपूर्णांक एका बाजूला घ्या. असं करूनही सोडवता येतं. आपण ती पद्धत वापरूया. पूर्ण संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. ठीक आहे, आता इकडे पहा. लिहायचं नाही कोणी. आता याच्यातल्या पूर्ण संख्या कोणत्या आहेत? यामधला आहे 45 आणि यामधला आहे 23. समजते? याच्यातला 45 आणि याच्यातला 23 एका बाजूला घेऊया. ठीक आहे, एका बाजूला घेतो मी. मग इथे लिहितो एका कंसामध्ये 45 अधिक 23 कंस बंद. याच्यामध्ये काही नसतं म्हणजे काय असतं? अधिक असतं या ठिकाणी. याच्यामध्ये उदाहरणामध्ये. ठीक आहे, आणि अपूर्णांक एका बाजूला घेऊया. अपूर्णांक काय करूया? एका बाजूला घेऊ. मग अपूर्णांक काय याच्यामध्ये? हा आहे 1/2 आणि 3/4. ठीक आहे, तो एका बाजूला घेतो. मग 1/2 अधिक 3/4 कंस बंद. इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय? हात वर करा. ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी. इथं काहीच वेगळं केलं नाही मी. पूर्ण संख्या एका बाजूला घेतली आणि अपूर्णांक एका बाजूला घेतला. ओके, मग आता यांची काय करायची? बेरीज जमते आपल्याला. बेरीज करताना आता 45 अधिक 23 किती होतात पहा. 5 आणि 3 8 आणि 4 आणि 2 6 म्हणजे किती झाले? 68. ओके, अधिक आता हा आहे अपूर्णांक. आता हे अपूर्णांकाची बेरीज. आता तुम्हाला मी सांगितलं 1/2 म्हणजे काय हो? अर्धा. 1/2 म्हणजे काय? अर्धा. आणि 3/4 म्हणजे काय? पाऊण. मग पाऊण मध्ये अर्धा मिळवला तर किती होतो? 125 म्हणजे किती? 1.25. 1.25 ला कसं लिहितो आपण? 1.1/4. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. 1.1/4 मी डायरेक्ट लिहिलं ते कळालं का? बघा, 1/2 अधिक 3/4
ए आहे अर्धा आणि आहे पाऊण. मग पाऊण मध्ये जर अर्धा ऍड केला तर तो होतो 1.1/4 म्हणजे सव्वा 1. मग हे कसं आलं? जर तुम्हाला लयच कॅल्क्युलेशन करायची हौस असेल तर तुम्ही करू शकता. मग हे छेद समान आहे का? नाही. काय होतं मग? तिरपा गुणाकार. 4 × 4 अधिक 3 दोन्ही 6 आणि 4 दोन्ही 8 6 आणि 4 10 10/8 करा. 2 चोक 8 2 पंचे 10 5/4 म्हणजेच काय? 4 1 4 आणि उरलेला 1 म्हणजे 1.1/4 एवढं करावं लागेल आपल्याला. 1.1/4. मग डायरेक्ट इथं आलं मी 1.1/4. मग आता पूर्ण संख्येची काय होईल? बेरीज होईल. म्हणजेच 68 अधिक 1 म्हणजे किती? 69.1/4 याचं उत्तर आलं 69.1/4. पूर्ण संख्येची काय होईल? बेरीज होईल. म्हणजे 69.1/4. कोणाला समजलंय हात वर करा. समजलंय का? जर समजलं असेल तर हात वर करणे. ओके, चला लिहून घेणे. हे जर तुम्हाला अर्धा पाऊण हे जर बेरीज करता आली तोंडी घ्या. परत एकदा समजून सांगतो मी. परत एकदा पहा. 45.1/2 अधिक 23.3/4 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करत असताना पहिल्यांदा आपण जी पद्धत वापरली याला दोन पद्धतीने सोडवता येतं. एक तर व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून किंवा पूर्णांक संख्या एका बाजूला घेऊन आणि अपूर्णांक संख्या एका बाजूला घेऊन अशा पद्धतीनेही सोडवता येतो. यामध्ये आपण पहिली पद्धत वापरत आहोत. पूर्णांक संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. मग या उदाहरणामध्ये आपल्याला माहित आहे 45 हा पूर्ण संख्या आहे आणि यामधला आहे 23. हे एका बाजूला घेतले आणि अपूर्णांक एका बाजूला घेतले. मग 45 अधिक 23 होतात किती? 68 आणि 1/2 अधिक 3/4 होतात 1.1/4. ते कसं आलं तर ते आपण बाजूला पाहिले. 1/1/2 अधिक 3.4 म्हणजे त्याचा तिरपा गुणाकार केला. 4 1 4 3 दोन्ही 6 आणि छेदाचा गुणाकार 4 दोन्ही 8. मग झाले 10/8 म्हणजेच 5/4. 10/8 म्हणजे याला किती भागितलं आपण? 2 न. 2 चोक 8 2 पंचे 10 म्हणजे झाले 5/4 आणि अंशाधिक आपण ठेवत नाही. मग 5/4 ला किती? छेद जशाला तसा. 4 न 5 ला भागितलं 4 1 4 बाकी किती उरली? 1 म्हणजे 1.1/4 म्हणजे याला म्हणतात सव्वा. जर पण एवढं करायची गरज नाही पडत. जर तुम्हाला अर्ध्यामध्ये पाऊण मिसळला किंवा पाऊण ऍड केला तर तो किती होतो? 1.25 म्हणजेच 1.1/4. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 1.1/4. मग 68 मध्ये हा एक पूर्ण आहे तो त्याच्यात काय होईल? ऍड होईल. 68 अधिक 1 म्हणजेच किती होतात ते? 69. 69.1/4 म्हणजे त्याला बोली भाषेत काय म्हणतात? किती काय म्हणतात? 69.25. ओके, बरोबर आहे का? तेवढं काय आपल्याला विचारत नाही कोणी, परंतु 69.1/4. कोणाला समजलंय हात वर करा. हे समजणं गरजेचं आहे. झालं असेल सर्वांचं बहुतेक. चला पुढचं एक उदाहरण घ्या. चला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज पाहतो आपण. दुसरा उदाहरण घ्या. हे एवढं समजण्यासाठी बाकीचं आपण त्या गोष्टी तुम्हाला मी शिकवल्यात. घ्या दुसरा उदाहरण. 58.1/4 कोण सांगेल? हात वर करा. हा आदर्श, माईक चालू कर बाळा. आदर्श, हा प्रश्न वाच पहिल्यांदा. काय आहे सांग. 54.1/4 प्लस 24.1/4. 54 आहे का 58 आहे बाळा? आदर्श 58.1 प्लस 24.1/4. हा बर. 58.1/4 अधिक 24.1/4 पाठीमागचा रे. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला. तर कशी करावी लागेल आदर्श? सांगता येईल? हो सर. कसं करायचं सांग बाळ. सर आधी पूर्ण संख्यानी काय एका बाजूला लिहून घ्यायच्या. करेक्ट. मग मला सांग 58.1/4 मध्ये पूर्ण संख्या कोणती आहे? 58. आणि 24.1/4 मध्ये पूर्ण संख्या 24. एका बाजूला घेतली. एका बाजूला घेऊया. 58 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक आणि हे 24. ओके,
ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असतं अधिक. हा आणि पुढं 1/4 प्लस 1/4 प्लस 1/4. हा एका बाजूला घेऊन 1/4 अधिक 1/4 हे एका बाजूला घेतले. आता काय करायचं सांग. सर आता 58 आणि 24 ची बेरीज करायची. हा 58 आणि 24 ची बेरीज 8 आणि 4 8 आणि 12. 4 12 2 केला आजचा. हा 5 आणि 1 6 आणि 2 8. 82. ओके याची बेरीज झाली 82 अधिक. आता 1/4 म्हणजे काय बाळ. पाव. हा पाव अधिक पाव म्हणजे किती. अर्धा. अर्धा. अर्धा म्हणजेच 1/2 म्हणजेच 82.1/2. 2. तर आला 82.1/2. व्हेरी गुड. सर हा बोल बाळा बोल. हा नंबर नाही का ग्रुपला ऍड करून घ्या बरं का. बरं बाळा आज करतो मी त्या दिवशी लक्षात नव्हतं. करतो बाळा. ठीक आहे. हो सर. क्लास झाल्यानंतर मला एक परत एकदा मिस कॉल कर. कॉल कर मला मी करून टाक. ठीक आहे चालेल ठीक आहे. चला कोणाकोणाचं उत्तर आलं तर हात वर करा. चला ज्यांचं आलं त्यांचा गायत्री शिंदे माईक चालू करा. गायत्री ए बोल नका. हॅलो सर. हा उत्तर किती आलं डायरेक्ट. हा उत्तर किती आलं बाळा सांग मला पहिले. 49.1/4. करेक्ट 49.1/4 बरोबर आहे का. ओके चल बरं हो सांग सर. मग गायत्री कसं कसं सोडवायचं. सर आधी पूर्णांक संख्या ना त्यांची बेरीज करून घे. हा पूर्ण पूर्णांक संख्या एक मिनिट गायत्री. हा पूर्ण संख्या एका बाजूला घेऊया चालेल का गायत्री. हो सर. हा मग 15.1/4 मध्ये पूर्ण संख्या आहे 15. याच्यातली आहे 16. याच्यातली आहे 17. 16. तर एका बाजूला घेऊ चालेल. हो 15 अधिक 16 अधिक 17 ठीक आहे. अधिक आणि अपूर्णांक एका बाजूला घेऊया चालेल. हो सर. 1/4 3/4 1/4 हा 1/4 अधिक 3/4 अधिक परत 1/4 ठीक आहे चालेल. इथपर्यंत आलं का. हो हा सर. गायत्री आता काय करायचं सांग गायत्री. यांची काय होईल बेरीज. हा 15 अधिक 16 अधिक 17 आता बेरीज किती होईल बघ. 7 आणि 6 किती होतात. 18. 18 8 हातचे आले 1 है ना. 1 अधिक 1 2 2 आणि 1 3 आणि 1 4 किती होतील. 48 आले. बर इथपर्यंत कळालं. याची बेरीज आली 48 अधिक. आता यांची बेरीज करायची आपल्याला अपूर्णांकाची. 1/4 म्हणजे किती गायत्री. 1/4 म्हणजे काय पाव आणि 3/4 या दोघांची बेरीज करूया पहिल्यांदा. पाव अधिक पाऊण म्हणजे किती होतो कंप्लीट 1 होतो. बरोबर आहे का. हो सर. हा पाव अधिक पाऊण म्हणजेच काय होतो 1 होतो 1. हा 1 आणि उरलेला तशाच तिचा 1/4 ओके. 1/4 हो सर. आता 48 अधिक 1 म्हणजेच किती होईल 49.1/4 49.1/4. आता बघा काही जणांना हे समजलं नसेल 1/4 अधिक 3/4 किंवा 1/4 जर तुम्ही कॅल्क्युलेशन जरी केलं छेद समान आहे तो छेद जशाला तसा घेतला. अंशाची काय होईल बेरीज 1 आणि 3 4 आणि 1 5 5/4 म्हणजे त्याला अंशाधिक मध्ये ठेवतो का आपण नाही. परत याला 4 न भाग द्या 4 1 4 आणि उरले किती 1 म्हणजे 1.1/4 म्हणजेच 48 अधिक 1 म्हणजे किती 49 49.1/4 हे त्याचं उत्तर येईल. समजलं का. थँक्यू व्हेरी सर. गुड. ज्यांचा आलता त्यांनी व्हेरी गुड. चला
हात वर करा ज्याचं ज्याचं आलतं त्यांचं. चला ज्यांचं नाही आलं होतं त्यांनी लिहून घ्या फास्ट. चला चला